राम राम भावांनो, सगळ्यांना सकाळचे 9 वाजलेत आणि आज पुणे ते नाशिक असा 4 ते 5 तासांचा प्रवास करून मी आलोय नाशिक जिल्ह्यातील गणेश गाजरे या शेतकऱ्याच्या गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी। पर्यावरणातील सतत होणाऱ्या बदलावामुळे तसेच बाजाराअभावी द्राक्ष शेतीत होणाऱ्या तोट्याला कंटाळून त्यांनी 2 एकर द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी 9000 पेक्षा जास्त शेवग्याची झाडे लावली आणि त्यामध्ये तब्बल 15000 पेक्षा जास्त गावरान कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या आधी मार्केटचा अभ्यास करून पुण्यातील नेचर बेस्ड या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि व्यवसाय सुरू केला। गेली 2 वर्ष ते हा व्यवसाय करत असून त्यापासून लाखोंचा नफा कमवत आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या या फार्मवरील कोंबड्यांना हॉटेल वेस्ट, भाजीपाला वेस्ट व माशांचे वेस्ट दिले जाते, त्यामुळे जवळपास 70% खाद्याचा खर्च कमी होतो। 2 एकर मध्ये पसरलेल्या या गावरान कोंबड्यांच्या फार्मवर दररोज 1500 अंड्यांची निर्मिती होते। एवढंच नाही तर खुडूक कोंबड्यांना पारंपरिक पद्धतीनं अंड्यांवर बसवून पिल्ले देखील तयार केली जातात। गणेश गाजरे यांनी त्यांच्या या फार्मवर कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी व खुडूक कोंबड्यांसाठी वेगवेगळे सेक्शन केले आहेत। तसेच कोंबड्यांना सावलीसाठी झोपड्या देखील तयार केल्या आहेत। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना फार्म बद्दल संपूर्ण माहिती दिली जाते, तसेच पिल्ले व अंड्यांची विक्री देखील केली जाते। तर हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।